नमस्कार. VIP टॉकीज या आपल्या चॅनलमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कलाकारांबद्दल सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये अनेक गैरसमज असतात. ही मंडळी उच्चृंखल आहेत किंवा चंचल आहेत, विक्षिप्त आहेत, लहरी आहेत किंवा नागरिक म्हणून कदाचित ते तेवढे सुशिक्षित, सुसंस्कृत असे नाही आहेत, असे अनेक समज असतात, गैरसमज असतात. पण ह्या सगळ्या गोष्टी खोट्या ठरवत हे सगळे गैरसमज आहेत हे सिद्ध करत काही कलाकार मंडळी ही इतकी समंजस, इतकी विवेकी आणि इतकी सुसंस्कृत आहेत की ते नागरिक म्हणून, एक माणूस म्हणून अतिशय उत्तम आहेत आणि लोकांच्या, रसिकांच्या अंतःकरणामध्ये ते त्यामुळे सुद्धा घर करून आहेत. आज अशाच एका कलाकाराबद्दल आपण बोलणार आहोत, ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांच्याबद्दल. माझी खात्री आहे अतुल परचुरे हे नाव उच्चारल्याबरोबर तुम्हाला अनेक कॉमेडी सीन्स किंवा कॉमेडी भूमिका त्यांच्या डोळ्यासमोर येत असतील. जसं आत्ता मी तुमच्याशी बोलत असताना मला दोन प्रामुख्याने भूमिका डोळ्यासमोर येत आहेत. ते म्हणजे नाती गोती या नाटकातला त्यांनी मतिमंद जी भूमिका केली होती, मतिमंद मुलाची जी भूमिका केली होती ती, आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्याबरोबर विरुद्ध ए भाऊ डोकं नको खाऊ या नाटकामध्ये त्यांनी साकारलेली कॉमेडी भूमिका, विनोदी भूमिका. त्यांचं अभिनय कौशल्य किंवा त्यांची निपुणता, अभिनयातली निपुणता ह्या अशा भूमिकांमधून आपल्याला डोळ्यासमोर येते. शिवाजी पार्क एरियामध्ये राहणारा किंवा बालमोहन शाळेमध्ये शिकणारा, क्रिकेटची विलक्षण आवड असणारा संदीप पाटील हा ज्यांचा एक हिरो आहे असं शाळेत असताना त्यांनी ठरवलेलं, आपल्याला क्रिकेटर व्हायचं बाबा म्हणून दिवसभर क्रिकेट खेळणारा, शिवाजी पार्कच्या कट्ट्यावरती मनमुरादपणे मित्रांसोबत खेळणारा, बागडणारा आणि क्रिकेटची आवड असणारा अतुल परचुरे हे या क्षेत्रामध्ये नेमके कसे काय आले असा प्रश्न कदाचित खूप जणांना पडत असतो. पण गणपतराव बोडस हे अतुल परचुरे यांचे पणजोबा, वडिलांनी पंडित राम मराठे यांच्याकडे गायनाचं ट्रेनिंग घेतलेलं, शिक्षण घेतलेलं, त्यामुळे सांस्कृतिक वातावरण साहजिकच होतं. आणि शिवाय शाळा आणि आजूबाजूचा परिसर हा अशा पद्धतीचा होता की जिथे गणेशोत्सवांमध्ये किंवा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा होतात, कथाकथन स्पर्धा होतात आणि तिथे आपल्याला सभाधिकपणा येतो, आपली वाणी आपल्याला लक्षात येते, उच्चार आपले स्पष्ट होऊ शकतात आणि एकूणच सांस्कृतिक गोष्टींच्या ज्या घडामोडी होतात त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आपण होतो, प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी आपल्याला अशा याच्यातून मिळते. आंतरशालेय नाटकातून सुद्धा अतुल परचुरे हे त्यावेळेस काम करत होते. चित्रपटांमध्ये व्ही शांताराम यांच्या प्रोडक्शनसाठी एक बालकलाकार हवे होते, त्यावेळेस त्यांची निवड झाली होती. सुलभा देशपांडे त्यावेळेला तिथे होत्या. आणि शाळेमध्ये अर्थातच विद्याताई पटवर्धन की ज्यांनी अनेक मुलांना नाट्यक्षेत्रामध्ये व्यवस्थित प्रशिक्षण देऊन एक उत्तम व्यक्तिमत्व विकास त्यांचा घडवलेला आहे. हे सगळं ट्रेनिंग त्यांना मिळत होतं आणि साहजिकच पुढे असं वाटलं की आता हे क्षेत्र आपलं करिअर होऊ शकतं. नाही म्हणाला त्यांनी सायन्स जरी घेतलेलं असलं तरी 12वी नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला या सगळ्या विज्ञानामध्ये आणि केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स या गोष्टींमध्ये तेवढा इंटरेस्ट नाही आहे, आपल्याला जे करायचं आहे ते काहीतरी वेगळं आहे. हे त्यांनी आयडेंटिफाय केलं आणि एका योग्य वेळेसच त्यांनी कॉमर्सकडे त्यांचं हे केलं, मार्गक्रमण केलं आणि कॉमर्स घेऊन मग परत आंतर कॉलेजिएट म्हणजे आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आणि तिथून त्यांच्या अभिनयाची गाडी सुरुवात झाली. पण एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, दूरदर्शन ज्या काळामध्ये आलं त्या काळामध्ये किलबिल सारख्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता. अर्थात हे सगळं शाळेत असतानाच घडलं, म्हणजे शाळेत असतानाच त्यांना टेलिव्हिजन करायला मिळालं, शाळेत असतानाच त्यांना आंतरशालेय नाट्य स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आणि शाळेत असतानाच त्यांना सिनेमाचा पण अनुभव आला. फार कमी लोक असे असतात की ज्यांचा हे सगळा योग जुळून येतो आणि त्यांना मी काय करिअर करू बाबा, मी कशामध्ये करू, मी काय निवडू, असं एक सारखं होऊन ते बहुतेक वेळेला ते इतरांना जे सल्ले देतात त्यांना म्हणत असतात, ए भाऊ डोकं नका खाऊ. अशी वेळ अतुल परचुरे यांच्यावर नक्कीच आली नाही, कारण त्यांना शाळेपासून हा प्रवास सुरू झालेला होता, पुढे तो कंटिन्यू झाला. अनेक नाटकांमधून, अनेक चित्रपटांमधून अतुल परचुरे यांनी आपला अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे.
मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा शाहरुख खान, सलमान खान अशा फार मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. पण म्हणावे तसं बॉलिवूडमध्ये त्यांना प्रसिद्धी जरी मिळाली नसली तरीसुद्धा ते त्यांचं काम चोख करत होते, त्यांचं काम अगदी नेटाने करत होते. एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितल्याचं आठवतंय की शाहरुख खान हे कसे प्रोफेशनल आहेत आणि जे मराठी रंगभूमीवरती मराठी थिएटर करणारे जी मंडळी आहेत ते जेव्हा सिनेमामध्ये काम करतात तेव्हा शाहरुख खान सारख्या व्यक्तीला सुद्धा आपल्या या कलाकारांबद्दल अतिशय आदर असतो, प्रचंड आदर असतो. एक नाटक त्यांचं ज्यावेळेस चाललेलं होतं त्यावेळेला गुजरातमध्ये त्यांचं शूटिंग होतं आणि जसं शाहरुख खान यांना समजलं की त्यांचं आज शो आहे तर त्यावेळेस त्यांनी त्यांचे सीन्स ताबडतोब करून घेतले आणि त्यांना त्यांचं पॅकअप लवकर केलं. ही मंडळी अशा पद्धतीनं थिएटरमध्ये काम करणाऱ्या लोकांबद्दल इतकं त्यांचं प्रेम आणि जिव्हाळा असा असतो. अतुल परचुरे हे त्यापैकी एक असे होते की ज्यांनी हिंदी कलाकारांमध्ये सुद्धा आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या नाटकांचा आणि सिनेमांचा प्रवास तर आपण बघितलाच, पण मला एक आवर्जून दखल घ्यावीशी वाटते की काही वर्षांपूर्वी शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांची होणार सुन मी त्या घरची ही मालिका अतिशय गाजली होती. त्या मालिकेमध्ये सुद्धा बँक मॅनेजरचं काम अतुल परचुरे यांनी केलेलं आहे. म्हणजे स्मितुडी हे त्यांच्या पत्नीला फोनवरती बोलताना त्यांचा जो सीन आहे तो आपल्याला हसता हसता अगदी त्याची पुरेवाट होते. त्यामुळे अशा सीन्समधून सुद्धा अतुल परचुरे आपल्याला दिसलेले आहेत. आणि एकूणच त्यांची दुसरी बाजू बघायची झाली तर त्यांचं एक सुसंस्कृत आणि एक उत्तम व्यक्तिमत्व, नागरिक म्हणून त्यांचं सुसंस्कृत असणं. ते मुलाखतीमध्ये म्हटलेले होते की जरी कलाकार आपण असलो, जरी मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये असलो, आपण चेहऱ्याला रंग लावून जरी आपण दुसऱ्यांचं मनोरंजन जरी करत असलो तरीसुद्धा शेवटी आपण एक माणूस असतो आणि माणसाचं मन असतं. त्यामुळे आपल्याला मैत्री होऊ शकते. आपण माणूस म्हणून समाजामध्ये वावरताना आपल्यालाही बऱ्याच भावनांना सामोरं जावं लागतं. भावनांचे आलेख आपले अनेक चढउतार होत असतात. समोरचा व्यक्ती आपल्याला काय समजतो हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. मैत्रीची व्याख्या कशी असावी हे सुद्धा त्यांना बरोबर उमगलेलं होतं. आणि अशा वेळेस एक अतिशय विचारी आणि समंजस अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे अतुल परचुरे होतं. आपण नेहमीच त्यांना बघत आलेले, कधी कुठेही ते त्यांच्या कामाव्यतिरिक्त विनाकारण विचित्र अशा वेगळ्या चर्चांमध्ये कधी अडकले नाहीत किंवा कधी गॉसिपमध्ये नाही किंवा कधीही नाही. त्यांना असं वाटत होतं की मुलांना उत्तम नागरिक म्हणून बनण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे करिअर निवडण्यासाठी जे इतिहास, भूगोल, गणित वगैरे सगळे विषय शिकवले जातात त्यांचा पुढे कितपत उपयोग होतो हे माहिती नाही, पण प्रत्येक मुलाला नागरिकशास्त्र मुळात कळलं पाहिजे. उत्तम नागरिक होण्यासाठी समाजात वावरताना आपण काय नेमकं केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे याचं ट्रेनिंग मात्र लहानपणापासून द्यायला हवं असं त्यांना एक प्रामाणिकपणे वाटत होतं. मला वाटतं अतुल परचुरे हे म्हणूनच इतरांपेक्षा थोडे वेगळे होते. त्यांचं वेगळेपण हे त्यांच्या उत्तम माणूस असण्यामध्ये होतं. कलाकार हा काम करत असतो, तो त्यांचा व्यवसाय असतो, त्यामुळे ते काम साहजिकच करतात. कपिल शर्मा शोमध्ये सुद्धा अतुल परचुरे आलेले आहेत, पण त्यांचं एक थॉट प्रोसेस जे आहे किंवा त्यांचं म्हणणं हे मला जास्त आवडतं. ते म्हणजे माणूस म्हणून तुम्ही प्रगल्भ असणं गरजेचं आहे, संस्कारी असणं हे खूप गरजेचं आहे. त्यांच्या आईंकडून त्यांना संस्कार मिळाले असं ते म्हणतात. म्हणजे अगदी बाजूला बसून कोणी संस्कार शिकवत नाही, पण आजूबाजूचं वातावरण बघून, घरातल्या सगळ्या पद्धती बघून मुलं मोठी होत असतात, मुलं शिकत असतात. तसंच अतुल परचुरे म्हणतात की वडिलांनी करिअरमध्ये जो सपोर्ट केला किंवा मानसिक जो बळ म्हणतो आपण त्याला, सपोर्ट म्हणतो, तो दिला. तसंच संस्कारमधून किंवा आपल्या वागण्यामधून नागरिक उत्तम कसं होता येईल याच्यासाठी आईंकडनं त्यांनी खूप काही गोष्टी शिकल्या. हा सुसंस्कृतपणा, विचारीपणा, समंजसपणा अतुल परचुरे यांच्याकडे होता. म्हणून त्यांनी केलेल्या भूमिकासुद्धा आजपर्यंत आपल्या कायम लक्षात राहिलेल्या आहेत. कुठलीही भूमिका त्यांची अशी नव्हती. अगदी बोलताना आत्ता माझ्या लक्षात येतं की आर के लक्ष्मण यांचा कॉमन मॅन जो त्यांनी रंगवलेला होता तो म्हणजे थेट पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली याच्यासारखाच तो मिळता जुळता होता. पुलंनी जसं हे केलं होतं, खूप लोकांना तर हेच पुलं आहेत असावेत असं नवीन पिढीला असं वाटत होतं. म्हणजे तो काळ्या फ्रेमचा चष्मा आणि त्यांचं वावरणं हे पुलंसारखं आहे आणि पुलंना या सगळ्या व्यक्ती भेटलेल्या आहेत. इतका जिवंत अभिनय त्यांनी व्यक्ती आणि वल्ली या नाटकामध्ये केलेला होता. आर के लक्ष्मणचा आत्ता जसा उल्लेख केला तो त्याचा कॉमन मॅन.
तर तसंच अतुल परचुरे हे एक कॉमन मॅन किंवा एक सामान्य माणूस म्हणून कायम जगत आलेत, लोकांपुढे आलेले आहेत. सेलिब्रिटी स्टेटस असणं किंवा आपण या क्षेत्रामध्ये आहोत म्हणून आपण लहरीपणाने वागणं किंवा विक्षिप्तपणे वागणं, आपल्या वागण्याचा इतरांना कुठेतरी त्रास देणं आणि त्याला आपण खूप कलाकार आहोत मोठे असं समजणं, हे असं काहीही अतुल परचुरे यांच्याकडे नव्हतं. कारण त्याला वारसा हा मुळात संस्कृतीचा होता, संस्कारांचा होता आणि ते संस्कार त्यांनी कायम जपले. आनंद सिनेमाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. बाबू मोशाय, हम सब एक रंगमंच की कठपुतली आहे, जिसकी डोर ऊपर वाले के हात में बंदी आहे. अतुल परचुरेंचं काम छान चाललेलं असतानाच ऑस्ट्रेलियाला ते आपल्या परिवारासकट गेलेले होते. लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली होती. आनंदोत्सव होता, काम मनासारखं चाललेलं होतं, लोकप्रियता मिळत होती, आपल्या मनासारखे कामं मिळत होती, भूमिका मिळत होत्या आणि अशा याच्यामध्ये मध्येच पंचपक्वान्नामध्ये मिठाचा खडा पडावा तसं काहीतरी हे झालं. ऑस्ट्रेलियातून आल्यानंतर त्यांना तब्येतीचे त्रास सुरू झाले. निदान चुकीचं झालं आणि म्हणजे उपचार बरोबर झाले नाहीत, डॉक्टर बदलले आणि कॉम्प्लिकेशन्स आणखीन वाढत गेले. त्यातून ते परत बरे झाले, पण तरीसुद्धा वेळ ही इतकी दुर्दैवी होती की परत त्याने अतुल परचुरे यांचा ताबा घेतला. आज अतुल परचुरे हे शारीरिक रूपाने जरी आपल्याबरोबर नसले तरीसुद्धा त्यांच्या भूमिकांमधून ते कायम आपल्याबरोबर असतील. आपण नेहमीच VIP टॉकीजमध्ये म्हणतो, कलाकार देहरूपाने जरी गेला तरी त्याच्या कलाकृतींमधून मात्र तो कायम आपल्याबरोबर अजरामर असतो. नातीगोतीसारखं नाटक किंवा ए भाऊ डोको नको खाऊ सारखं नाटक, टिळक आणि आगरकर सारखं नाटक की ज्याने मराठी भाषा उत्तम कशी असावी, मराठी भाषेचं सादरीकरण कसं असावं, ती कशी बोलली जावी, ती कशी तिचं रसग्रहण कसं करावं, अशा लांब लांब वेगवेगळ्या पल्लेदार वाक्यांनी भरलेलं टिळक आणि आगरकर हे नाटक होतं. ते त्यांना करायची संधी मिळाली. म्हणजे माइलस्टोन आपण म्हणतो तसं त्यांच्या करिअरमध्ये अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांनी केल्या, चांगल्या गोष्टी आपल्याला त्यांनी अनुभवायला दिल्या. हा एक खूप मोठा योग आहे. त्यामुळे अतुल परचुरे कायम आपल्याबरोबर असणार आहेत. पुन्हा नवीन कलाकाराचा आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार.